नमस्कार, मी धनंजय सानपदे ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं 14 डिसेंबर म्हणजेच रविवारी एक महत्त्वाचा निर्णय शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या बाबत घेतलेला आहे। राज्य सरकारनं 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांसाठी एका योजनेची घोषणा केली होती। त्याच योजनेची म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेसाठी राज्य सरकारनं 14 डिसेंबर रोजी कार्यपद्धती निश्चित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्यामुळे या योजनेला एक प्रकारे राजाश्रय मिळाला आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या शेत आणि पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली लागेल अशा पद्धतीची आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे। मग या योजनेची नेमकी कार्यपद्धती काय आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांना जर शेत रस्ता करायचा असेल तर काय अडचणी येतात आणि त्यातनं नेमका या योजनेतनं काय मार्ग काढण्यात आलेला आहे, त्यासोबतच यासाठी काही खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे का, या संदर्भातच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये बोलणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य सरकारनं पूर्वीची मातोश्री ग्राम समृद्धी योजना ही जशास तशी ठेवून त्यासोबतच नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ता योजना जाहीर केली आहे। या योजनेत आता राज्य आणि जिल्हा रस्त्यांच्या धर्तीवरती पक्के मजबूत असे शेत आणि पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत। आमदारांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समितीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे। पूर्वीच्या योजनेतील उणिवा आणि कमतरता या नव्या योजनेत भरून काढण्यात आल्याचा दावाही राज्य सरकार आणि विविध सदस्यांकडून केला जातोय। यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार असून शेत आणि पाणंद रस्त्यांना राजाश्रय मिळाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण हे वाढलेलं आहे। त्यासोबतच शेतात ने-आण करायची असेल वाहनांची, यंत्रांची, तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी भेडसावतात। त्यासोबतच दुसरीकडे शेत रस्त्यांचे प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर बिकट झालेले आहेत आणि त्यामुळं नेमके शेतरस्ते कुठे आहेत, पाणंद रस्ते कोणते आहेत याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता नसतो आणि त्यामुळे शेतकरी हे जेरीस आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन सातत्यानं राज्यातील काही आमदारांनी या संदर्भात पाठपुरावा केलेला होता। औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही या संदर्भात सातत्यानं मागणी ही राज्य सरकारकडे केलेली होती आणि या प्रश्नाचा पाठपुरावा सुद्धा केलेला होता। आता याच योजनेसाठी राज्य सरकारनं स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याचं सुद्धा या शासन निर्णयात स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे या योजनेसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार असल्याचंही स्पष्ट झालंय। या योजनेमुळे 15व्या वित्त आयोगासोबतच विविध 14 योजनांतून शेत आणि पाणंद रस्त्यांची कामं ही करण्याची मुभा मिळालेली आहे। आता तुमचा प्रश्न असा सुद्धा असेल की या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतरस्ते देण्यासाठी नेमकी काय सुविधा देण्यात येणार आहे। तर शेतरस्त्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त आणि मोजणीची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासोबतच प्रत्येक रस्त्याला म्हणजे शेत रस्ता असेल, पाणंद रस्ता असेल तर त्यांना क्रमांक सुद्धा देण्यात येणार आहे आणि त्याची नोंद ही तुमच्या 7/12 उतार्यावरती करून देण्यात येणार आहे। योजनेतून तयार झालेल्या रस्त्यांचं नुकसान करणाऱ्यांविरुद्ध शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे निर्देशही शासन निर्णयामध्ये स्पष्ट देण्यात आलेले आहेत। नवीन योजनेसाठी राज्य सरकारनं 14 डिसेंबर रोजी 33 पानांचा एक शासन निर्णय प्रसिद्ध केलाय आणि या शासन निर्णयामध्ये सरकारनं शेत आणि पाणंद रस्ते तयार करण्यासाठीची कार्यपद्धती आणि विविध यंत्रणांच्या जबाबदाऱ्या तसंच राज्य, जिल्हा आणि विधानसभा पातळीवरील समितीच्या कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या ही निश्चित केल्या आहेत। या शासन निर्णयाकडे जर का बघितलं आपण तर या शासन निर्णयामध्ये रस्त्याच्या कामासाठी निविदेचं प्रारूपही देण्यात आलेलं आहे। यामुळे योजनेची तातडीनं अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आता या नव्या योजनेत नेमकं काय होणार तर त्यावरही एक नजर टाकूया। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की शेत आणि पाणंद रस्त्यांचं सीमांकन करून स्वतंत्र क्रमांक हा प्रत्येक शेत आणि पाणंद रस्त्याला या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे। त्यासोबतच ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, वन विभागही या सगळ्यांना, या यंत्रणांना या योजनेच्या अंतर्गत कार्यान्वित केलं जाणार आहे। आता राज्य सरकारनं या योजनेच्या अंतर्गतच शेत रस्त्यांचं 25 किलोमीटरचं क्लस्टर करण्याचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसारच कामाच्या निविदा ह्या काढल्या जाणार आहेत। गाव नकाशावरील आणि शासकीय जागेतील अतिक्रमणं 7 दिवसात काढण्यात येणार आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा पुरवण्यात येणार आहे। अर्थात हा निशुल्क असा पोलीस बंदोबस्त असेल। त्यासोबतच तलाव आणि नदी नाले खोलीकरणातून रस्त्यासाठी गाळ, माती आणि मुरुम सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कामासाठी वापरलेल्या गाळ, माती आणि मुरुमाची रॉयल्टी ही माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना
या संदर्भात खर्च करण्याची गरज उरणार नाहीये। शेत आणि पाणंद रस्त्यांची तातडीची मोजणी भूमी अभिलेख विभागाकडून मोफत केली जाणार आहे। तर तहसीलदारांच्या आदेशानंतर मोजणी अतिक्रमण काढणं, रस्ता बांधकामासाठी मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की निधीचा, या योजनेसाठी निधी कसा उपलब्ध करून देण्यात येणार। तर मी आधीच म्हणल्याप्रमाणे स्वतंत्र लेखाशीर्ष यासाठी तयार केला जाणार आहे। त्यासोबतच विविध योजनांतनं या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सामाजिक दायित्व निधी विविध कंपन्यांकडून घेतला जाणार आहे, म्हणजे CSR। त्यासोबतच स्वयंसेवी संस्था, 15वा वित्त आयोग, खासदार आणि आमदार यांचा फंड, ग्रामपंचायतीचे जनसुविधा आणि नागरी सुविधा अनुदान, खनिज विकास आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, ग्रामपंचायतींना मिळणारं महसुली अनुदान, स्वतःचं उत्पन्न, पेसा, ठक्कर बाप्पा, त्यासोबतच भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, नाविन्यपूर्ण योजना आणि इतर जिल्हा योजना, मूलभूत सुविधा पुरवणं आदी 14 योजनांतनं शेत आणि पाणंद रस्त्यांचं काम करण्यात येणार आहे। त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाची कार्यपद्धती अवलंबण्यात येईल असे सुद्धा आदेश राज्य सरकारनं शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत। आता पुलाची कामं आणि भूसंपादन होणार का या योजनेच्या अंतर्गत, तर या संदर्भात राज्य सरकारनं शासन निर्णयात स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते आणि पाणंद रस्ते योजनेसाठी पुलाची कामं घेता येणार नसली तरी आवश्यक तिथे क्रॉस ड्रेनेजचं काम हे करता येणार आहे। रस्त्यासाठी भूसंपादनही करता येणार नाही। स्वतःहून जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांकडून दानपत्र, बक्षीसपत्र आणि हक्कसोड करून घेण्यात येणार आहे। एकदा दिलेली जमीन परत घेता येणार नाही आहे। यासोबत शेतरस्त्याच्या दुतर्फा मनरेगातनं बिहार पॅटर्ननुसार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। पूर्ण झालेल्या रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या मत्ता नोंदवही सोबतच ग्रामपंचायतीच्या रस्ते नोंदवही आणि गाव नमुना नंबर 1 फ मध्ये करण्यात येणार आहे। या रस्त्यांच्या दोष निवारण कालावधीसाठी 6 महिने किंवा 1 पावसाळा असणार आहे। त्यासाठी कंत्राटदाराकडून अनामत रक्कम सुद्धा घेण्यात येणार आहे। या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनं शासन निर्णयामध्ये स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत। आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमध्ये काही शेतकरी सदस्यांचा सुद्धा समावेश असणार आहे। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं राज्य पातळीवर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे। समितीत 12 आमदारांचा समावेश आहे। त्यासोबतच या जिल्हा पातळीवरती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी असून उपजिल्हाधिकारी, समितीचे सदस्य, सचिव हे सुद्धा या समितीचे सदस्य असतील। आमदारांच्या अध्यक्षतेखालील विधानसभा पातळीवरील समितीत 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असून उपविभागीय अधिकारी, सदस्य, सचिव असणार आहेत। या संदर्भात राज्यातील विविध भागातील आमदार आणि विविध लोकप्रतिनिधींनी याबद्दल समाधान व्यक्त केलंय, परंतु मूळ प्रश्न हा आहे की या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारनं बराचसा काळ हा घालवलेला आहे। पुढच्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतरस्ते असतील, पाणंद रस्ते असतील हे केले जातील अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। पण मागच्या वर्षभरापासून या योजनेसाठी जे काम व्हायला हवं होतं त्या पद्धतीनं, त्या तत्परतेनं काम झालेलं नाही आहे आणि त्यामुळे शेतरस्त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत। दुसरीकडे शेतरस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकारनं एखादी योजना राबवणं नवीन गोष्ट नाही आहे। या आधीसुद्धा वेगवेगळ्या योजना ह्या शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांसाठी राबवल्या गेलेल्या होत्या, परंतु त्याची अंमलबजावणी नीट न झाल्यानं शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांचं जे काही जाळं आहे ते तयार होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात जायचं असेल, यायचं असेल किंवा शेतमाल तिथनं काढायचा असेल, बाजारात विक्रीसाठी घेऊन जायचं असेल, मोठं यंत्र शेतात घेऊन जायचं असेल तरीसुद्धा अडचणी निर्माण होतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आपण बघितलं तर स्थानिक पातळीवरती शेतकऱ्यांमध्ये जे काही कटुतेचे संबंध असतात त्यामुळं आणि त्यासोबतच दुसरीकडे एका शेतकऱ्याला जर का शेतात जाण्यासाठी शेतरस्ता हवा असेल तर दुसरा शेतकरी त्यासाठी नाही म्हणतो, अशी सुद्धा परिस्थिती आहे की ज्या शेतकऱ्याला गरजच नाही आहे शेतरस्त्याची आणि दुसऱ्या एका शेजारच्या शेतकऱ्याला गरज आहे, तर त्यावेळेस ज्याला गरज आहे त्या शेतकऱ्याची अडवणूक करण्याचं कामसुद्धा या शेतकऱ्यांकडून केलं जातं ज्या शेतकऱ्याला शेतरस्त्याची गरज नाही आहे। आणि त्यामुळं वर्षानुवर्ष अशाच पद्धतीनं हे जे काही शेतरस्ते आहेत, पाणंद रस्ते आहेत त्याचं घोंगडं हे भिजत पडलेलं आहे। अर्थात राज्य सरकारसुद्धा या संदर्भात तातडीनं उपाययोजना करत नाही। या संदर्भात जर का आपण बघितलं तर आमदार असतील स्थानिक किंवा लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी असतील किंवा तहसीलदार असतील, या सगळ्यांची भूमिका या सगळ्यांमध्ये आपल्या अंगाला कासरा लागू न देण्याची असते आणि त्यामुळं या शेतरस्ते असतील, पाणंद रस्ते असतील यांच्यासाठी कितीही मोठ्या प्रमाणात योजना आखल्या गेल्या तरी त्याची अंमलबजावणी
व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि त्यामुळे शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांचं घोंगडं हे भिजत पडलेलं आहे. आता मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या अंतर्गत पुढच्या काळात नेमके काय पावलं उचलले जात आहेत याकडे आपलं लक्ष असणारच आहे. या योजनेबद्दल तुम्हाला तुर्तास काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.